आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आई झाली सांता. गट्टू चिंकीला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि ते दोघेही ख्रिसमससाठी खूप एक्साइटेड होते आणि ते दोघेही शाळेतून परत येत होते. चिंकी, लक्षात आहे ना मागच्या वर्षी बाबांनी सांता क्लॉज बनवून किती गिफ्ट्स दिले होते? आपण किती खेळ खेळलो होतो आणि बाबांनी किती सरप्राइजेस आणले होते. हो गट्टू, लक्षात आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. ह्या वर्षीही ख्रिसमस मध्ये खूप मजा येणार आहे. गट्टू चिंकी दोघेही घरी पोहोचतात आणि घरी पोहोचताच ते पाहतात की बाबा आपली बॅग रेडी करत होते आणि कुठेतरी जाण्याची तयारी करत होते. अरे बाबा, तुम्ही कुठे जाताय? गट्टू, अरे माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त मला 3 दिवस बाहेर गावी जावं लागणार आहे. मी त्यासाठीच माझी बॅग पॅक करतोय. काय? पण बाबा, उद्या तर ख्रिसमस आहे. म्हणजे ह्यावेळी तुम्ही सांता बनून आमच्याशी मस्ती नाही करणार? ओहो, हो बेटा, यावेळेला मी सांता नाही बनू शकणार. माफ कर मला. पण जेव्हा मी परत येईन तेव्हा तुमच्याकरता चॉकलेट्स आणीन. चॉकलेट बद्दल ऐकून सुद्धा गट्टू चिंकी काही खुश होत नाहीत आणि निराश होऊन आपापल्या खोलीत जातात. पण बाबांनाही कामासाठी बाहेर जावंच लागणार होतं. संध्याकाळी गट्टू चिंकीला खुश करण्यासाठी आई त्यांचा फेवरेट नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत जाते, जिथे गट्टू चिंकी उदास बसले होते. मुलांनो, इतके उदास नका हो. घ्या, बघा मी तुमच्या आवडीचा नाश्ता बनवलाय. ह्यावेळेस सांता नाही येणार तर काय झालं? पुढच्या वेळेस आपण सगळे मिळून छान सेलिब्रेट करू. आई, आम्ही ख्रिसमसची कधीपासून वाट बघतोय. सुट्ट्या संपल्यानंतर सगळी मुलं येऊन सांगतील की त्यांना सांताने काय काय गिफ्ट्स दिले. हो आई, मी आणि बंटीने तर ठरवलं सुद्धा होतं की आम्ही दोघं सांताकडून तो नवीन रोबोट घेऊ जो रिमोटने चालतो. हो, आणि मी माझ्यासाठी नवीन वॉटर कलर्स मागणार होते. सगळं वाया गेलं आता तर. मुलांनो, असं नाही बोलायचं. घ्या, आधी नाश्ता करा. काळजी करू नका. बाबा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं देतील, ठीक आहे? पण गट्टू चिंकी कुठल्याच बाबतीत खुश व्हायला तयार नव्हते. रात्री दोघेही उदास होऊन झोपी जातात. तिकडे आई विचार करते, असं करून नाही चालणार. मलाच काहीतरी करावं लागेल. रात्रीचे 12 वाजताच गट्टू चिंकीला एक आवाज ऐकू येतो, ज्यामुळे ते रूम मधले लाईट्स ऑन करतात आणि पाहतात तर काय की पूर्ण रूम बलून्स आणि लाईट्सने सजली होती आणि एक क्रिसमस ट्री सुद्धा तिथे ठेवला होता. ओ वाव, काय सरप्राईज आहे. पण हे सगळं झालं कसं? माहित नाही चिंकी, मीही झोपलोच होतो ना. तेवढ्यात रूम मध्ये आई सांता क्लॉज बनवून येते. तिने व्हाईट कलरची दाढी, लाल रंगाची टोपी आणि ड्रेस घातलेला होता. तिच्याकडे खूप मोठी पोतडी होती, त्यामध्ये खूप सारे गिफ्ट्स होते. सांता क्लॉज! मेरी ख्रिसमस मुलांनो. सांताचा आवाज ऐकताच मुलं समजून जातात की हे दुसरं कोणी नाही तर आपली आईच आहे. पण ते काहीच बोलत नाहीत. सांता क्लॉज, तू आमच्यासाठी काय काय आणलंयस? हो सांता, तू आमच्यासाठी चॉकलेट्स आणलेस ना? हो हो हो, एक नाही तर खूप गोष्टी आहेत मुलांनो. आणि फक्त चॉकलेट्स नाही, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा आणलंय. हो हो हो. पण जर तुम्हाला ते सरप्राईज गिफ्ट हवं असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. जो आधी उत्तर देईल तो जिंकेल. प्रश्न? वाव, यात तर खूप मजा येईल. काय प्रश्न आहेत सांता? तर सांगा, रंगीबेरंगी इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? गट्टू चिंकी दोघेही उत्तर देणार असतात, पण चिंकी पहिल्यांदाच उत्तर देते. मी सांगणार, 7. एकदम बरोबर. हे घे चिंकी तुझं सरप्राईज गिफ्ट. उघडून बघ चिंकी, काय आहे याच्यात? वाव, मी लगेच उघडते. चिंकी गिफ्ट उघडते आणि त्यात तिला वॉटर कलर्स मिळतात. वाव, हेच कलर मला हवे होते. येप्पी! आता माझी पाळी सांता. मला विचार ना प्रश्न, प्लीज. हो हो गट्टू, लगेच विचारतो. हो हो हो. तर तुझा प्रश्न हा आहे, सांग गट्टू, ताजमहल कोणी बनवला होता? ओ यस यस, शहाजहानने. मला माहितीये. ये, दे सांता माझं गिफ्ट. हो हो हो, एकदम बरोबर उत्तर गट्टू. हे घे तुझं गिफ्ट. वाव, काय याच्यात? गट्टू पटकन आपलं गिफ्ट उघडून पाहतो. वाव,
हा तर रिमोट कंट्रोल रोबोट आहे. किती मस्त आहे हा. मी शाळेत जाऊन बंटीला दाखवणार आहे हा. ये गट्टू आपला रोबोट चालवून पाहू लागतो. मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी अजूनही काही आहे. ते काय सांता? हे सांता आपल्या पोतडीतून क्रिसमस केक बाहेर काढतो. वाव, किती मस्त केक आहे. खूप टेस्टी दिसतोय. हो, चला कापूया तो. गट्टू चिंकी सांताच्या सोबत केक कट करतात आणि तो खातात. वाव, किती यम्मी केक आहे. माहितीये सांता, आमची आई सुद्धा असाच केक बनवते, एकदम सेम. हो गट्टू, हा सांता आपली आई तर नाही, जी आपल्यासाठी इतके गिफ्ट्स आणि चॉकलेट्स आणि हा केकही घेऊन आली. असं वाटतंय मुलांनो की तुम्ही मला ओळखलं. मी तरी काय करणार, तुम्ही इतके दुःखी होते. मग मी ठरवलं की मीच तुमच्या दोघांसाठी सांता बनेल आणि तुम्हाला हे सरप्राइजेस देईन. मग मी तुम्ही झोपल्यानंतर हे डेकोरेशन केलं आणि हे सामान मी घेऊन सुद्धा आले आणि हा टेस्टी केक सुद्धा बनवला. आम्ही तर तुला ओळखलं होतं आई. लाडकी आई, यू आर द बेस्ट. हो आई, खरंच तू आणि बाबा खरंच खूप चांगले आहात. थँक्यू आई. आम्हाला हे सरप्राईज खूप आवडले. आय लव्ह यू आई. एवढं बोलून गट्टू चिंकी आईला मिठी मारतात. मेरी क्रिसमस. यानंतर सगळे झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी बाबा सुद्धा आपलं काम संपवून घरी परत येतात आणि सगळे मिळून क्रिसमस सेलिब्रेट करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.